भाजपाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणारा संभाव्य प्रवेश हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का देणारा ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं असतानाच आता थेट त्यांचे खासदार फुटणार असल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या वेगवान हालचाली आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत। येत्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणारा सोहळा पार पडणार असल्याचं खात्रीदायक सूत्रांकडून समजतंय। या संपूर्ण घडामोडीला राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलंय। यामुळे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब यांच्या समोरील अडचणी पुन्हा एकदा कमालीच्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संपूर्ण राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी आणि त्यांचं मूळ शोधायचं झालं तर आपल्याला गेल्या काही महिन्यांमधील पडद्यामागच्या घडामोडींचा वेध घ्यावा लागेल। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं अनपेक्षित कामगिरी करत 9 जागांवर विजय मिळवला होता। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळाली असं चित्र निर्माण झालं होतं। मात्र प्रत्यक्षात निवडून आलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर तीव्र असंतोष खदखदत होता अशी माहिती आता समोर येते। या खासदारांना पक्षाच्या भविष्यातील धोरणांविषयी, महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या समीकरणांविषयी आणि विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिल्यानं आपल्या हक्काच्या मतदारसंघावर गदा येईल अशी भीती वाटत होती। याच भीतीचा आणि असंतोषाचा फायदा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतिकारांनी या खासदारांशी गुप्तपणे संपर्क साधायला सुरुवात केली। अत्यंत गोपनीय पद्धतीने चाललेल्या या वाटाघाटी अनेक महिने सुरू होत्या आणि आता त्याला अंतिम स्वरूप आले। 19 जून हा दिवस शिवसेनेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी शिवसेना या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली होती। दरवर्षी या दिवशी शिवसेनेचा भव्य वर्धापन दिन साजरा केला जातो। यंदाचा हा वर्धापन दिन मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असतानाच ठाकरे गटाच्या या 6 खासदारांचा अधिकृत प्रवेश याच मंचावरून करून घेण्याचं नियोजन करण्यात आलंय। वर्धापन दिनाचा हा मेळावा केवळ पक्षांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी न राहता उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर आणि अस्तित्वावर थेट प्रहार करण्यासाठी वापरला जाणार आहे। भर मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि थेट प्रक्षेपण सुरू असताना हा प्रवेश घडवून आणून एकनाथ शिंदे हे स्वतःलाच खरी शिवसेना म्हणून पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची आणि गुंतागुंतीची बाजू म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आणि पक्षांतर बंदी कायदा। भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना पक्षांतर करायचं असल्यास आणि आपली खासदारकी वाचवायची असल्यास त्यांना त्या पक्षाच्या एकूण लोकप्रतिनिधींच्या किमान 2/3 बहुमताची आवश्यकता असते। ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत। याचाच अर्थ असा की जर 3 किंवा 4 खासदारांनी पक्षांतर केलं तर त्यांची खासदारकी तात्काळ रद्द होऊ शकते। मात्र जर हा आकडा 6 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते कायदेशीर कारवाईपासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात। म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या गटानं अत्यंत सावधगिरी बाळगत 6 खासदारांचा हा आकडा गाठलाय। 6 खासदार एकत्र आल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई करणं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किंवा लोकसभा अध्यक्षांना कायदेशीरदृष्ट्या शक्य होणार नाही। या कायदेशीर प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि कोणताही तांत्रिक पेच निर्माण होऊ नये म्हणून या 6 खासदारांनी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे 6ही खासदार मुंबईतील सोहळ्यापूर्वी किंवा सोहळ्याच्या दिवशी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान ते आपण मूळ शिवसेना पक्षाचे घटक असून लोकसभेत आमचा एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात यावा असं अधिकृत पत्र अध्यक्षांना सुपूर्द करतील। हे पत्र मिळाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देतील। एकदा का या स्वतंत्र गटाला मान्यता मिळाली की मग हा गट अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन केला जाईल। ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील बडे कायदेतज्ञ अहोरात्र काम करतायत। सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात हे प्रकरण टिकून राहावं या दृष्टीनं सर्व कायदेशीर पळवाटा बंद करण्यात येत आहे। दिल्लीतील या घडामोडी केवळ लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत। या बंडखोर खासदारांची आणि एकनाथ शिंदे यांची देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शाह यांच्यासोबत एक अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत खासदारांच्या भविष्यातील राजकीय पुनर्वसनाबाबत,
त्यांना केंद्र सरकारमध्ये मिळणाऱ्या संभाव्य मंत्रिपदांविषयी आणि आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या मतदारसंघातील सुरक्षिततेविषयी सविस्तर चर्चा केली जाणार आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या संपूर्ण प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवलाय। महाराष्ट्रातील महायुतीची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि ठाकरे गटाला राजकीयदृष्ट्या खिळखिळ करण्यासाठी या ऑपरेशनला दिल्लीतून पूर्ण पाठबळ दिलं जात असल्याचं स्पष्ट झालंय। या संभाव्य बंडाची कुणकुण लागताच ठाकरे गटात आणि संपूर्ण महाविकास आघाडीत प्रचंड खळबळ उडाली आहे। ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर अत्यंत आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली। त्यांनी थेट सत्ताधारी महायुतीवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर पैशाच्या जोरावर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला। संजय राऊत यांच्या मते या खासदारांना फोडण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर केला जात आहे। प्रत्येक खासदाराला कोट्यवधी रुपयांचा आमिष दाखवण्यात आलाय, त्यातील 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स आधीच देण्यात आलाय असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय। केंद्रीय तपास यंत्रणांचा म्हणजेच ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा धाक दाखवून या खासदारांवर दबाव आणला जातोय। लोकशाहीची ही थेट थट्टा उडवली जाते अशी टीका ठाकरे गटाकडून सातत्याने केली जाते। केवळ आरोपांवर न थांबता ठाकरे गटानं कायदेशीर पातळीवर सुद्धा बचावात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी तातडीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक सविस्तर पत्र पाठवलंय आणि या पत्रात त्यांनी स्पष्ट केलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकच अधिकृत गट लोकसभेत अस्तित्वात आहे। जर यातील काही सदस्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर तो बेकायदेशीर ठरवला जावा। पक्षाच्या मुख्य व्हीपचा किंवा आदेशाचा अवमान करणाऱ्या कोणत्याही सदस्याला स्वतंत्र गटाची मान्यता देऊ नये अशी आग्रही मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे। पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतःला संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते आपल्या उरलेल्या खासदारांशी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी सातत्याने चर्चा करतायत। पक्षातील ही संभाव्य फूट रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जात आहेत, परंतु बंडखोर खासदारांनी आपले फोन बंद ठेवल्यामुळे किंवा संपर्क टाळल्यामुळे मातोश्रीवर चिंतेचं वातावरण पसरले। या संपूर्ण राजकीय घडामोडींचं महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर अतिशय दुर्गमी परिणाम होणार आहेत। जर हे 6 खासदार खरोखरच 19 जून रोजी शिंदे गटात सामील झाले तर लोकसभेतील ठाकरे गटाचं अस्तित्व नगण्य होईल। 9 पैकी अवघे 3 खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहतील, ज्यामुळे संसदेतील त्यांचा आवाज क्षीण होईल। या उलट शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ लक्षणीयरित्या वाढेल, ज्यामुळे एनडीए सरकारमधील आणि केंद्रीय राजकारणातील त्यांचं वजन वाढेल। आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा बदल महायुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, तर महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा मानसिक आणि राजकीय धक्का असेल। कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या जागा वाटपावर आणि मतदानावर होईल। महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या आहेत, ज्यामध्ये आधी शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उभी फूट पडली। आता पुन्हा एकदा निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे पक्षांतर करत असल्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे। मात्र राजकीय गणित आणि सत्तेची समीकरणं ही तत्वांपेक्षा आकड्यांच्या बळावर चालत असल्यामुळे सध्या तरी ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की ठाकरे गट हा मोठा आघात रोखण्यात यशस्वी ठरणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। 19 जून रोजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणारा मेळावा हा केवळ एका पक्षाचा वर्धापन दिन न ठरता महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा आणि दशा ठरवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे, यात तीळमात्र शंका नाही। संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता या वर्धापन दिनाकडे आणि दिल्लीतील कायदेशीर हालचालींकडे लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।